नमस्कार भक्त हो. आज आपण जाणून घेणार आहोत त्या विठ्ठलाची कथा, जो आपल्या भक्तांसाठी युगानुयुगे विटेवर उभा आहे. आषाढी एकादशी हा केवळ एक सण नाही, तर भक्ती, समर्पण, प्रेम आणि श्रद्धेचा महासागर आहे. महाराष्ट्रात लाखो वारकरी वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. धनेमोबा माऊली तुकारामचा जयघोष करत, टाळ मृदंगाच्या गजरात, हरिनामाचा अखंड जप करत ते पंढरपूरकडे निघतात. त्यांच्या डोळ्यांत एकच स्वप्न असते, आपल्या विठुरायाचे दर्शन. पण तुम्हाला माहिती आहे का, पांडुरंग विटेवर का उभा आहे? या मागे आहे एक अद्भुत कथा. प्राचीन काळी पुंडलिक नावाचा एक युवक होता. सुरुवातीला तो आपल्या आई वडिलांचा अनादर करायचा. संसारात रमलेला पुंडलिक स्वार्थी झाला होता. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात असा प्रसंग घडला, ज्याने त्याचे संपूर्ण जीवन बदलून गेले. त्याला समजले की आई वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी ईश्वर भक्ती आहे. त्या दिवसापासून त्याने आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या सेवेसाठी अर्पण केले. पुंडलिकाची सेवा पाहून श्रीकृष्ण आणि रुक्मिणी त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत होता. त्याने देवांना पाहिले, पण सेवा सोडली नाही. त्याने जवळची एक वीट देवांच्या दिशेने फेकली आणि म्हणाला, प्रभू कृपया या विटेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण झाली की मी तुमचे दर्शन घेईन. भगवान त्याच्या भक्तीवर इतके प्रसन्न झाले की ते त्या विटेवर उभे राहिले. तेव्हापासून विठ्ठल विटेवर उभा आहे. विठ्ठल या नावामागेही सुंदर अर्थ सांगितला जातो. काही विद्वानांच्या मते वीट आणि स्थळ या शब्दांपासून विठ्ठल हे नाव प्रचलित झाले. पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर भक्तीची राजधानी आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. कोणाच्या पायाला फोड आलेले असतात, कोणाला थकवा आलेला असतो, पण त्यांच्या ओठांवर एकच नाम असते, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो की माणसा माणसात भेदभाव नसावा. श्रीमंत गरीब, जातपात, लहान मोठा असा कोणताही फरक नसतो. सर्वजण विठ्ठलाची लेकरं आहेत. संत ज्ञानेश्वरांनी हरिनामाचा मार्ग दाखवला. संत नामदेवांनी विठ्ठलाला मित्र मानले. संत एकनाथांनी समाजाला समतेचा संदेश दिला. संत तुकारामांनी अभंगातून विठ्ठल भक्ती प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवली. चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार, सेना महाराज, नरहरी सोनार अशा अनेक संतांनी दाखवून दिले की देवाला जात-पात मान्य नाही, त्याला फक्त भक्ती हवी. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की श्रद्धेने स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतल्यास मन शुद्ध होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. परंतु खरी भक्ती केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात नाही. खरी भक्ती म्हणजे सत्य बोलणे. खरी भक्ती म्हणजे आई वडिलांचा आदर करणे. खरी भक्ती म्हणजे गरजूंना मदत करणे. खरी भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग करणे. जेव्हा माणूस आपल्या मनातून लोभ, राग आणि द्वेष काढून टाकतो, तेव्हाच विठ्ठल त्याच्या हृदयात प्रकट होतो. म्हणूनच संत म्हणतात, देह देवाचे मंदिर आहे. आपल्या प्रत्येक चांगल्या कर्मात विठ्ठल आहे. प्रत्येक प्रेमळ शब्दात विठ्ठल आहे. प्रत्येक दयाळू कृतीत विठ्ठल आहे. वारकरी दिंडीत चालताना कोणीही स्वतःला मोठे समजत नाही. सर्वजण एकमेकांची सेवा करतात. कोणी पाणी देतो, कोणी अन्न वाटतो, तर कोणी थकलेल्या वारकऱ्याला आधार देतो. हीच खरी पांडुरंगाची शिकवण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण देवाला वेळ देतो, पण अनेकदा आपल्या माणसांना वेळ देत नाही. पुंडलिकाने दाखवून दिले की आई वडिलांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा. जर आपण आपल्या घरातील ज्येष्ठांचा आदर केला, गरिबांना मदत केली, सत्याचा मार्ग धरला आणि रोज काही क्षण हरिनाम घेतले, तर विठ्ठल आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल. आषाढी एकादशीचा उपवास हा केवळ अन्नाचा त्याग नाही, तो वाईट विचारांचा त्याग आहे. वाईट सवयींचा त्याग आहे. अहंकाराचा त्याग आहे. मन शुद्ध करून ईश्वराशी एकरूप होण्याचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आजही लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. कारण त्यांना माहिती आहे की पंढरीचा रस्ता हा फक्त पायांनी चालायचा नसतो, तर श्रद्धेने चालायचा असतो. जेव्हा भक्त प्रेमाने म्हणतो, पांडुरंग पांडुरंग, तेव्हा विठ्ठल त्याच्या हाकेला नक्कीच प्रतिसाद देतो. भक्त हो, जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल, संकट असेल किंवा मन अस्वस्थ असेल, तर निराश होऊ नका. श्रद्धेने विठ्ठलाचे नामस्मरण करा. प्रामाणिकपणे कर्म करा. इतरांना मदत करा. आई वडिलांचा आदर करा आणि आपल्या जीवनात भक्तीचा प्रकाश पसरवा. कारण पांडुरंग कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. शेवटी सर्वांनी प्रेमाने म्हणूया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर हरिनामाचा प्रसार करण्यासाठी ही कथा आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.